नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सातबारा उतारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही रकाने येतात. उदाहरणार्थ गावाचं नाव, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा जो असेल तो, त्याच्यानंतर खातेदार म्हणून नाव, सर्वे नंबर, आकार, त्याच्यानंतर इतर अधिकार, एकूण क्षेत्र आणि पोटखराबा. बऱ्याचदा सर्वच लोकांना याविषयी माहिती नसते, म्हणून आज आज थोडक्यात हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पोटखराबा म्हणजे काय आणि पोटखराब्यामध्ये किती प्रकार असतात याविषयी सर्वांना त्याचं काही नॉलेज नसतं. पोटखराबा म्हणजे लागवडी योग्य नसलेली जमीन, एवढीच काहीतरी जुजबी माहिती जनरल पब्लिकला असते, म्हणजे सर्वसामान्य माणसाला एवढ्याच प्रकारची माहिती असते. तर पोटखराबा याचा अर्थ असा आहे की जर आपण सातबारा उतारा बघितला तर त्याच्यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र, मग त्याच्यामध्ये जिरायत, बागायत वगैरे अशा प्रकारचं वर्णन असतं. आणि त्याच्यानंतर ते लागवडी योग्य क्षेत्राच्या खाली पोटखराबा अ, पोटखराबा ब आणि मग एकूण क्षेत्र अशा प्रकारे त्याची टोटल तिथे केलेली असते सातबारा उतारामध्ये लेफ्ट साईडला. तर आपण जर खातेदाराचा जर रकाना बघितला तर त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव आणि त्याच्यापुढे लागवडी योग्य क्षेत्र असलेलं जे काही क्षेत्र आहे ते त्याच्यासमोर लिहिलेलं असतं आणि त्याचा आकार लिहिलेला असतो. परंतु जो उजवीकडचा रकाना आहे खातेदाराचा, त्याच्यामध्ये पोटखराब्याचं वर्णन कुठेही नसतं. म्हणजे असलं तरी त्याच्या मालकी हक्काचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते इन्क्लुडिंग नसतं. मालकी हक्कामध्ये जे काही क्षेत्र आहे ते आणि त्याच्यानंतर त्याची आकारणी आणि मग पोटखराबा अशा प्रकारे लिहिलेलं असतं. आणि लेफ्ट साईडला पोटखराबा आणि लागवडी योग्य क्षेत्र याची टोटल अशा प्रकारे लिहिलेलं असतं. तर याचं कारण काय की जर सगळीच जमीन एखाद्या मालकाची असेल तर ती खातेदार सदरी लिहिताना लागवडी योग्य क्षेत्रच त्याच्यासमोर का लिहिलं जातं आणि पोटखराबा सेपरेटली का लिहिला जातो? कारण त्याचं कारण असं आहे की पोटखराबा हा जो क्षेत्र आहे त्याची कुठलाही महसूल घेतला जात नाही, त्याच्यामुळे ते खातेदार सदरी लिहिताना ते सेपरेटली लिहिलं जातं, त्याच्यावर कुठली आकारणी केलेली नसते. आता पोटखराबा अ आणि पोटखराबा ब अशा प्रकारे जे रकाने असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला चं वर्णन आपण मध्ये किती क्षेत्र येतं ते आपल्याला बघायला मिळतं. आता म्हणजे काय आणि ब म्हणजे काय? म्हणजे जर एखादी शेतजमीन लागवड योग्य असेल तर त्याच्यामध्ये काही खडकाळ क्षेत्र असतं, काही खाणीचं क्षेत्र असू शकतं, काही दगडधोंडे युक्त जमीन असू शकते ज्याच्यामध्ये लागवड करणे शक्य नसतं. तसेच काही ठिकाणी खंदक असतात मोठमोठे, तर अशा ठिकाणी देखील तुम्ही शेती करू शकत नाही. अशा प्रकारचा जो काही भाग आहे जमिनीचा त्याच्यामध्ये शेती करणं पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे ते पोटखराब अ क्षेत्र याच्यामध्ये वर्गीकृत करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं क्षेत्राची मोजणी करून ती पोटखराब अ मध्ये लिहिलेली असते आणि ती लागवडी क्षेत्र जे आहे लागवडीचं त्याच्यामध्ये ऍड करून टोटल त्याची किती जमीन होते ते आपल्याला लेफ्ट साईडच्या रकान्यामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट अशी की पोटखराब ब म्हणजे काय? तर ब हे जे काही क्षेत्र आहे पोटखराब्याचं ते सर्वच सातबाऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, परंतु काही सातबाऱ्यामध्ये अशा प्रकारचं क्षेत्र तुम्हाला ब नावाचं क्षेत्र बघायला मिळू शकतं. तर ब म्हणजे त्याच्यामध्ये सार्वजनिक रस्ते, पाणी प्रवाह, कॅनॉल, टँक किंवा पाझर तलाव जे आहेत किंवा तळी आहेत, तर हे अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील तर त्याला पोटखराब ब मध्ये वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. जसं आता खाते उतारामध्ये जर आपण बघितलं तर लागवड जमिनीचा उल्लेख असतो, परंतु जो खाते उतारा म्हणजे 8 चा उतारा जर आपण ऐकला असेल तर त्याच्यामध्ये पोटखराब्याची नोंद नसते. म्हणजे एखादा पर्टिक्युलर शेतकरी आहे त्याचा जर 8 चा उतारा काढला तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा जो खाते उतारा जो आहे त्याच्यामध्ये पोटखराबीची नोंद तुम्हाला सापडणार नाही, कारण 8 चा उतारा जो आहे तो महसुलासंबंधी आहे आणि पोटखराब याच्यामध्ये महसूल घेतला जात नाही, त्याच्यामुळे त्याचं जे वर्णन आहे ते त्याच्यामध्ये नसतं. तर याच्यामध्ये छोटीशी नोट मी तुम्हाला अशी सांगू इच्छितो की
हे जे लागवडी जमिनीतील काही क्षेत्र आहे आणि ते जर रस्ते कॅनॉल करता संपादन झाले तर ते पोट खराब सदरात येते व लागवडी योग्य जमिनीतून वजा करून पोट खराब मध्ये नमूद करायचे असते. म्हणजे समजा गव्हर्नमेंटने एखादं क्षेत्र रस्ते कॅनॉलसाठी संपादन केलेलं असेल तर त्याची नोंद घेताना ते लागवडी योग्य जमिनीतून मायनस केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते मायनस केल्यानंतर त्याचं जे काही लेफ्ट साईडच्या रकान्यामध्ये पोट खराब ब मध्ये त्याचं किती क्षेत्र आहे ते नमूद करून आणि मग त्याची टोटल लिहिली पाहिजे. तर अशा प्रकारे हे पोट खराब हा जो काही विषय आहे तो साधारणपणे आपल्या लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल की एखादा सातबारा उतारा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो वाचताना देखील तो सुलभरित्या याच्या पुढे वाचता येईल आणि या व्हिडिओची तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.